मंत्री महोदय, मंत्री महोदय, आपण सुधीर भाऊ, मंत्री महोदय, पश्चिम घाटातील परिसंस्थेचे संरक्षण व पुनर्जीवन करण्यासाठी पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालय, भारत सरकार यांनी वेस्टर्न घाट इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनलची स्थापना 2010 साली केली, 12 साली केली आणि त्याची एक समिती गठन केली आणि त्या समितीचे 2010 ते जवळजवळ 2012 पासून समिती 2012 ला गठीत झाली. 2012 पर्यंतचे 2022 पर्यंत आपण सगळा घटनाक्रम सुधीर भाऊ या ठिकाणी लिहिलेला आहात. मध्यंतरी कस्तुरी रंजन समिती या संदर्भामध्ये केंद्र सरकारने स्थापन केली होती आणि या कस्तुरी रंजन समिती समोर सुद्धा मी त्यावेळेला स्वतःहून हजर झालो होतो आणि आपण ह्या पश्चिम घाट विकास योजनेच्या अंतर्गत जी काही गावं आपण या ठिकाणी घेतलेली आहेत ती इतकी चुकीची घेतलेली आहात आणि म्हणून ही गावं काढण्याचा आपण निर्णय घ्यावा अशा पद्धतीने त्यावेळेला आम्ही आमची भूमिका मांडली होती. आपल्याला मंत्री महोदय माहिती आहे की कोकणातला माणूस हा जास्तीत जास्त नोकरी धंद्याकडे वळलेला माणूस आहे. एक काळ असा होता की विधानमंडळ असेल किंवा मंत्रालय असेल इथे 80 ते 90% माणसं ही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ह्या 2 जिल्ह्यातली होती. नंतर आपण विभागवारी कोटा आणला त्यामुळे आता ती माणसं कमी झाली, परंतु कोकणातली माणसं ही मुंबईमध्ये नोकरीलाच मुंबई पुण्याकडे नोकरीला येतात, छोटी मोठी मिळेल ती नोकरी करतात आणि आपला उदरनिर्वाह चालवतात. त्याचबरोबर कोकणामध्ये खूप मोठी निसर्ग संपदा आहे. आज महाराष्ट्राच्या एकूण वनसंज्ञेपैकी जवळजवळ 21% आपण वनाच्छादित प्रदेश म्हणून जवळजवळ कोकणातला आहे. पण सुधीर भाऊ तुमच्याकडे देखील तेवढाच आहे, पण तुमच्याकडे सरळ सोड झाडं वाटतात, अतिशय उंच उंच झाडं होतात. आमच्याकडे खुरटी नाही, म्हणजे झुडपी जंगल नव्हे परंतु उंचीला कमी कमी झाडं होतात, पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाडं आहेत आणि ती झाडं तोडली जातात. त्या ठिकाणी आंबा, काजू याची लागवड केली जाते आणि ती त्याची विक्री देखील होऊन लोकांना 4 पैसे मिळतात. त्याचबरोबर गौण खनिज मोठ्या प्रमाणामध्ये कोकणामध्ये आहे. विशेष करून जांबा दगड, लॅटराइट स्टोन ज्याला म्हणतात, तो मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि कोकणामध्ये त्याच दगडांची घरं ही बांधली जातात, कारण तिथे विटांचा वापर आता फार काय होत नाही आणि मापाच्या भिंती ज्याला म्हणायचं तो आता विषय संपलेला आहे, गवतारू घरं संपलेली आहेत. त्याचबरोबर एक उत्पन्नाचं साधन म्हणून सध्या हा जो जांबा दगड आहे हा विशेष करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये इतका प्रसिद्ध झालेला आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आता प्रत्येक बांधकाम करण्याकरता याच दगडाला प्राधान्य दिलं जातं, कारण शास्त्रीय दृष्ट्या हा दगड सुद्धा थंड आहे. भास्करराव प्रश्न विचारा. आपण आता पहिल्या लक्षवेधीला 25 मिनिटं दिली, ठीक आहे, आम्हाला 2 मिनिटं तरी द्या. हो देतो. नाही आपल्याला काढायच्या लक्षवेधी आता द्या साहेब, 2 मिनिटं. शेवटचा दिवस आहे, प्रत्येकाला न्याय मिळाला पाहिजे. भूमिका आपण ठेवू. एवढंच आहे फक्त की अशा पद्धतीनं छोटे मोठे व्यवसाय की ज्याचा उल्लेख सुद्धा सुधीर भाऊंनी शेवटच्या पॅराग्राफ मध्ये केलेला आहे, केलेला नाही अशातला भाग नाहीये. पण आता ही जी गावं आपण सांगितल्याप्रमाणे 292 गावं जी आमच्या कोकणातली विशेष करून रत्नागिरी जिल्ह्यातली ही जर या योजनेअंतर्गत गेली तर हे सगळे व्यवसाय बंद पडतील मंत्री महोदय. आणि बंद पडतील म्हणून केंद्र सरकारने या संदर्भामध्ये पुन्हा एकदा आपलं म्हणणं मागितलं होतं आणि त्या संदर्भामध्ये आपण पत्र आम्हाला स्वतः सदस्य म्हणून पाठवलं आणि म्हणून त्याला सुद्धा आम्ही 25/11/2022 रोजी उत्तर दिलेलं आहे. मंत्री महोदय आपण लक्षात घ्या की पश्चिम घाटाच्या साईडला दुरान्वयानं ही गावं नसलेली गावं या योजनेमध्ये घेतलेली आहेत. मुंबई गोवा हायवेच्या पश्चिम बाजूला म्हणजे पश्चिम घाटाच्या बरोबर विरुद्ध साईडला, ज्याचा आणि पश्चिम घाटाचा संबंध नाही असं माझं स्वतःचं गाव जे शेकडो किलोमीटर दूर आहे, तुर्मव असेल, बामणोली असेल, चिपळूण तालुक्यातला खोपट असेल, कामते खुर्द असेल, खरवते असेल, उबळे असेल किंवा ढाकमोली असेल, तसंच खेड तालुक्यातलं संगलट, नांदगाव, शिरगाव, निवे, मोरोंडे खुर्द, चोरवणे, तळवटखेड, सापिर्ली, तळवट जावळी, मोरवणे, उतेकरवाडी, तळवटपाळ, कावळे, कासई, आष्टी मोहल्ला, साखर भेलसई, बौद्धवाडी, धामणन, भेलसई चौताई, वावे चिंचटवाडी, केळणे, जावळी गावठाण, झगडेवाडी, कुंभवली, कुरवळ गावठाण आणि आमडस ही गावं सुद्धा या पश्चिम घाट योजनेत आले की ज्याचा
आणि हायवेचा अध्यक्ष महोदय काडीचा संबंध नाही, ज्याचा आणि पश्चिम घाटाचा संबंध नाही. आणि म्हणून सुधीर भाऊ, आपण असं म्हणालात की शेवटच्या टप्प्यामध्ये की या अनुषंगाने केंद्र सरकारकडे राज्य शासन हे सुधारित अहवाल पाठवण्याची कारवाई करत आहेत का? आपण एक अभ्यासू आहात, आपण जाणकार आहात, कोकणातल्या रोजीरोटीचा विचार करता, छोटे मोठे व्यवसाय या भागामध्ये आमचे चालत असतात. आणि म्हणून ही गावं पर्यावरण परत मोठ्या प्रमाणामध्ये सध्या पर्यटनाचा विकास कोकणामध्ये होतोय. पर्यटनाचा विकास होतोय म्हटल्यानंतर बांधकाम आम्हाला केली पाहिजेत. बांधकामाला सुद्धा बंदी त्या अनुषंगानं निर्माण होऊ शकते. आणि म्हणून याचा विचार करता आणि कोकणातल्या जनतेचा आणि लोकांचा उपजीविकेचा विचार करता जी गावं पश्चिम घाटाच्या बाजूलाच नाहीत, जी गावं मुंबई गोवा साईडच्या विरुद्ध बाजूला बरोबर आहेत, ती गावं ह्याच्यामध्ये घेतलेली आहेत. ती गावं मग ती चिपळूणची असतील, संगमेश्वरची असतील, गुहागरची असतील, बोलतील आमचे सन्मान्य सदस्य, ती सगळी गावं सिंधुदुर्गातली असतील, ती गावं वगळण्याकरता आपण जातीनिशी अभ्यास करून या केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून हा 2010 किंवा 2012 सालापासून सातत्याचा हा जो त्रास आहे, पुन्हा 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 केंद्रातून ह्या कमिट्या येतात, पुन्हा पुन्हा हे केंद्राचं पत्र येतं, या जाचातून आम्हाला आपण मुक्त कराल काय? मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, भारत सरकारने जैवविविधता असेल किंवा वातावरणातल्या बदलाचा विचार करून काही निर्णय देशामध्ये केलेत. 2010 मध्ये आपल्या देशामध्ये असणारे जे अशा पद्धतीचे हॉटस्पॉट्स आहे, या पद्धतीचं संरक्षण, जतन, संवर्धन यासाठी तात्कालिक प्रधानमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 2010 मध्ये डॉक्टर माधव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली वेस्टर्न घाट्स इकॉलॉजी एक्सपर्ट पॅनलचं गठन केलं. सदर समितीने सन 2012 मध्ये केंद्र शासनाला अहवाल देताना सांगितलं की हा जो पश्चिम घाट आहे हा हिमालयापेक्षाही जास्त पुरातन आहे. याचं जास्त पुरातन आहे म्हणजे हिमालयापेक्षाही जास्त पुरातन पश्चिम घाट आहे, त्याच्यामध्ये इकॉलॉजी आहे. आणि मग यावर एक अभ्यास समिती निर्माण झाली. 17/8/2012 रोजी केंद्र शासनाने डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट स्थापन केला, ज्यांनी या संदर्भात याचं संवर्धन कसं करता येईल, संरक्षण कसं करता येईल आणि याचा कोणताही प्रतिकूल परिणाम त्या संबंधित गावावर होणार नाही अभ्यास गट निर्माण केला. या अभ्यास गटाने 15 एप्रिल 2013 रोजी केंद्र शासनाला अहवाल सादर केला आणि केंद्र शासनाने 10 मार्च 2014 रोजी पुन्हा एकदा हा अहवाल पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तात्कालिक प्रधानमंत्री यांच्या आदेशानुसार हा 10 मार्च 2014 रोजी पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राची प्रारूप अधिसूचना दिली. मी सन्माननीय सदस्य आमचे मित्र भास्कर जाधवांना मी लक्षात आणून देऊ इच्छितो की खरं तर कोकण असेल की विदर्भातला, पूर्व विदर्भातला चंद्रपूर गडचिरोली असेल, काही गोष्टींमध्ये साम्य आहे. हे साम्य हे आहे की तुम्हीही भात उत्पादक आहात, आम्हीही भात उत्पादक आहोत, तिकडेही जंगल आहे, आमच्या इकडे जंगल आहे. याचे जसे फायदे आहेत तसे नुकसानी दोन्हीही भाग सहन करतात. आणि म्हणून जेव्हा या प्रस्तावावर मी मंत्री झाल्यावर हा प्रस्ताव माझ्या निदर्शनात आणून दिला, तेव्हा प्रामुख्याने वनमंत्री म्हणून एक गोष्ट मी प्रामुख्याने अधोरेखांकित केली की पर्यावरणाचं रक्षण करण्याची जबाबदारी आमची आहे, या भागातल्या जनतेची आहे, पण फक्त आमचीच आहे का, हा पहिला प्रश्न. आणि मग या प्रश्नातून तुमच्या माहिती करता सांगेन की नुकसान होऊ नये आणि नुकसान झालं तर ते पर्यावरणासाठी त्याग करणाऱ्या लोकांना यातून निराशा येऊ नये की आम्ही पर्यावरणाचं रक्षण करतो, आम्ही ऱ्हास होण्यापासून वाचवतो, त्याचं नुकसान आम्ही 100% द्यायचं का. यासाठी पुन्हा एकदा MRSAC सर्व कर्मचारी गावागावापर्यंत आपण सर्व कर्मचाऱ्यांना पाठवलं, ग्रामसभा घ्यायला जाऊया आणि एक शास्त्र शुद्ध अहवाल हा 2018 मध्ये हा आपण केंद्र सरकारकडे पाठवलं, जी प्रारूप अधिसूचना जी होती त्याच्या संदर्भामध्ये. आणि 2018चा अहवाल
हा देशामधल्या या सर्व पश्चिम घाटात केरळ पर्यंत हे जातं. एकमात्र महाराष्ट्रातलं राज्य होतं ज्यांनी यामध्ये त्या गावात जाऊन त्या गावाचा एमआरसॅकच्या माध्यमातून तिथं असणाऱ्या ग्रामसभेच्या माध्यमातून त्यांचे आक्षेप घेऊन अतिशय शास्त्र शुद्ध कोणती गावं आपल्याला अनिवार्यच आहे याचा अभ्यास केला आणि 5/12/2018 रोजी आम्ही 388 गावं वगळण्याचा प्रस्ताव हा आम्ही पाठवला की यामधून 388 गावं वगळण्यात यावी आणि यासोबत एका आवाजामध्ये अजून काय करता यावं अशा आम्ही सूचना केल्या, ज्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या 98 गावं डिलीट करण्याचा आम्ही निर्णय केला. अतिशय शास्त्रशुद्ध जागा. पण भास्करराव, कधी कधी वाटतं की आम्ही तर कोकणाच्या हितासाठी असे निर्णय केले, पण दुर्दैवानी मधातल्या काळात आमचं सरकार दुर्दैवानी येऊ शकलं नाही. आमचं दुर्दैव नव्हतं, हे महाराष्ट्राच्या विकासाचं दुर्दैव झालं. आमचं सरकार आलं नाही आणि मग जो प्रारूप आराखडा आपण तयार केला तो 13 डिसेंबर 2021 मध्ये बदलवून आम्ही या संदर्भामध्ये 388 गावं डिलीट करावी सांगितले आणि तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी पर्यावरणाचं प्रेम अति जास्त दाखवत, प्रेम दाखवलंच पाहिजे, माझंही प्रेम आहे, पण हे अतिरेकी प्रेम नको. प्रेम असावं, पण प्रेम असं असू नये की आपल्या निसर्गाच्या सोबत त्या भूभागामध्ये प्रश्न निर्माण होईल. 388 गावाचा आम्ही प्रारूप पाठवलं आणि नंतर 13 डिसेंबर 2021 रोजी ते कमी करून 22 गावापर्यंत आणलं. म्हणजे 388 गावं आम्ही डिलीट करायला सांगितलंय. खरं तर मी राजकारणाचा भाग आणणार नाही, साधारणतः अशा महत्वपूर्ण प्रश्नामध्ये राजकीय भाव मी कधी आणणार नाही आणि कधी आणतही नाही. पण तात्कालिक मुख्यमंत्री या संदर्भामध्ये 22 गावच फक्त डिलीट करा असा प्रस्ताव पाठवला. मग आता आम्ही केंद्र सरकारला विनंती केली की मागच्या सरकारच्या या भूमिकेशी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात आलेलं सरकार सहमत नाही. आम्ही आता या संदर्भामध्ये सातत्याने पत्रव्यवहार करतोय. आम्हाला या संदर्भात जी मुदत देण्यात आली होती की तुम्ही प्रारूप आराखडा आम्हाला पाठवा, आम्ही सांगितलं आम्ही ताबडतोब पाठवणार नाही, धोका पत्करून. यामधला धोका असा आहे की केंद्र सरकारच्या मुदतीत जर आम्ही प्रारूप आराखडा पाठवला नाही तर ते फायनल नोटिफिकेशन करण्याची शक्यता होती. म्हणून मी स्वतः मंत्री महोदयांशी बोललो, आम्ही विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो, मुदतवाढ मागितली. मुदतवाढ मागून आम्ही या संदर्भामध्ये पुन्हा जो 2018 मध्ये शास्त्रशुद्ध पद्धतीने गावागावात जाऊन त्या गावाशी संबंध ठेवून त्या गावाशी विचार विनिमय करून जो आराखडा तयार केला तो आम्ही पुन्हा पाठवण्याचा निर्णय केला. आणि नुसतं पाठवण्याचा निर्णय केला नाही, कारण त्या केंद्र सरकारच्या कागदाच्या फाईलच्या समुद्रामध्ये आमची फाईल पुन्हा अटकून जायची. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली. माननीय मुख्यमंत्र्यांनी 23 नोव्हेंबर 2022, कारण आम्हाला 30 नोव्हेंबरची मुदत होती, आम्ही या संदर्भात माननीय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्वतः या संदर्भामध्ये त्या मंत्री महोदयांशी मुंबईत येऊन या संदर्भात चर्चा करून या संबंधित आमदार खासदारांचंही मत घ्यावं आणि माननीय मंत्री महोदयांनी हे पत्र पाठवलं. मी स्वतः व्यक्तिगत त्यांच्याशी फोनवर बोललो की आम्हाला पर्यावरणाचं संरक्षण करायचंच आहे. आमची ही इच्छा आहे की या वसुंधरेचं रक्षण करत असताना, त्याचं संरक्षण संवर्धन करत असताना आम्ही काही त्याग निश्चित करू, पण फक्त 100% त्याग आम्ही करायचा आणि बाकीच्यांनी मग विकासाच्या मार्गावर वेगाने जायचं असा विकास आम्हाला मान्य नाही. जिएंगे तो सबके साथ, डुबेंगे तो सबके साथ. आम्हीच फक्त बुडायचं हे आम्हाला मान्य नाही. आणि या दृष्टीने पुन्हा हा प्रस्ताव, हा जो शास्त्रशुद्ध 388 गावाचा केला, मागच्या सरकारच्या मताशी आम्ही सहमत नाही असं आम्ही लेखी सांगितलं. सरकार बदललं आहे आणि म्हणून त्याची नोंद घ्यावी. जेव्हा की त्या विभागाच्या अधिकाऱ्यांचं मत आहे सरकार बदललं तरी खरं तर असे प्रस्ताव बदलवता येत नाही. पण आम्ही आग्रहपूर्वक सांगितलं की मागच्या सरकारने निर्णय करताना ही चूक केली, सर्व संबंधितांशी चर्चा केली नाही. यासाठी मी स्वतः एक बैठक आयोजित केली. तुमचेही प्रश्न घेतले, तुमचंही पत्र माझ्याकडे आहे, तुम्ही लेखी पत्र
हे मग 25 नोव्हेंबर कारण ती मुदत 30 नोव्हेंबर होती, तुम्ही पाठवलं. तुम्ही जी गावं साधारणतः यामध्ये ही याच्यातून कमी करावी ही सांगितली. आमच्या प्रस्तावामध्ये यामध्ये अनेक गावं ही ऑलरेडी कमी करण्याच्या बाबतीमध्ये आहे. आता दुसरं खूप गाव आहे, यादी 388 आहे, तुमच्या 98 आहे. हा 98 गाव आहे, मी यादी देतो पाहिजे आणि अध्यक्ष महाराज एक फक्त गैरसमज कुणी करू नये की हा जेव्हा प्रस्ताव किंवा नोटिफिकेशन होईल तेव्हा पूर्ण सर्व गावांना लागेल असं नाही आहे. यामध्ये जी बंधनं आहे ती यामध्ये येणाऱ्या गावांपुरती आहे. म्हणजे या नाही आता तर त्यांचं रत्नागिरीशी स्पेसिफिक आहे. नाही 388 सर्व ठिकाणी म्हणजे सर्व जिल्ह्यांनी 388 हा 98 रत्नागिरीत आणि यामध्ये अध्यक्ष महाराज ही गावं जी आपण डिलीट केल्यानंतर जी गावं शिल्लक राहतील तेवढ्याच गावांना साधारणतः हे बंधन राहील. खरं तर पश्चिम घाटामधलं दुसरं महत्व असं आहे की या पश्चिम घाटातून अनेक नद्यांचा जो उगम होतो त्यामध्येही जे अवरोध निर्माण झाला याचा अभ्यास केलाय. म्हणजे मग सरकारमध्ये जायचं नाही, ही एक प्रोसेस आहे. या प्रोसेसमध्ये काही निर्णय जरी आपल्याला आत्ता अयोग्य वाटत असले तरी हे निर्णय निश्चितपणे आपल्या वसुंधरेच्या रक्षणासाठी केले जातात. यामध्ये म्हणून आम्ही केंद्र सरकारला दुसरा प्रस्तावही दिलाय की जी गावं यासाठी आपला त्याग करतील काही विकास कामांना तर त्यासाठी एक स्पेशल निधी हा या गावांच्या विकासाला तुम्ही दिला पाहिजे. तुम्ही उद्योगाच्या संदर्भामध्ये उद्योगाच्या संदर्भामध्ये जर काही निर्णय करत असाल, तुम्ही त्याच्यावर बंदी घालत असाल तर मी याला एक स्पेशल फंड हा यासाठी देण्याची आवश्यकता आहे. आणि भारत सरकारने यासाठी विशेष निधी या गावांकरता ज्या गावांवर तुम्ही बंदी टाकली, बंधनं टाकले, काही कामं करण्यासाठी त्यांना विशेष निधी दिला पाहिजे. ओके, लक्षवेधी क्रमांक असं उत्तर दिलं. परंतु मंत्री महोदय तुम्ही आता हे पश्चिम घाट पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या संदर्भामधलं उत्तर दिलं. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की तुम्ही ज्या चंद्रपूरचं प्रतिनिधित्व करता त्या भागामध्ये हे वाघ आणि हे बाकीचे इतक्या गोष्टी वाढल्या. वास्तविक तिथल्यांनी जंगल टिकवलं हेच त्यांच्या मुळावर आलंय असं साधारण दिसतंय. आणि बाकीची ज्यांनी जंगल तोडली ते मात्र तिथं जाऊन हा आज वाघ दिसला, आज हरण दिसलं असं जाऊन बघतात आणि पुन्हा आपल्या भागात जातात. ही वस्तुस्थिती आहे. परंतु मी ज्यावेळेस त्या भागामध्ये फिरतो किंवा लोक भेटायला येतात त्याच्यात इतक्या मोठ्या प्रमाणावर हे प्राणी त्यांच्या पिकांचं नुकसान करतायत, अतोनात त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे वैतागून गेलेले. आणि मग ते वैतागून कधीतरी तिथं शॉक देतात, कुठं काय करतात, ते प्राणी मारण्याचा प्रयत्न करतात. तशा पद्धतीनं आता ह्याही भागात वेगवेगळे आपण हिलटॉप हिलस्लोप वगैरे वेगवेगळे नियम लावतो. नियम लावल्यानंतर काय होतं, तिथं असणारा अधिकारी वर्ग आहे, मी सगळ्याच अधिकाऱ्यांना एका फुटपट्टीत मोजत नाही, पण तिथं मग तुम्हाला काम करायचं असेल जसा वाळू बंदी उपसाबंदी आहे, परंतु वाळू उपसाबंदी असताना रेव्हेन्यूच्या काही लोकांनी जर वेगळ्या पद्धतीने पोलीस खात्याने रेव्हेन्यू खात्याने मिळभगत केली तर रात्री पाहिजे तेवढी वाळू जाते. इतकी की काही विचारता सोय नाही. म्हणजे होणाऱ्या गोष्टी होतच असतात. जे नियमाने वागत असतात त्यांच्यावर अन्याय होतो. तशा पद्धतीनं आता आपण सांगताय माधव गाडगीळ, कस्तुरी रंजन ह्या सगळे मान्यवर आहेत. यांनी पुढच्या 100, 200, 500, 1000 वर्षाचा विचार करून हे केलं. कारण इथं खूप वनस्पती अशी आहेत की त्या जगात कुठं पाहायला मिळत नाही. त्या वनस्पती त्या परिसरामध्ये आहे, त्याच्यावर त्याचंही जतन झालं पाहिजे. त्याबद्दल आमचं दुमत असण्याचं काही कारण नाही. पण आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, इव्हन सातारा हे सगळे सह्याद्रीच्या, पुणे सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये येणारे आपले जिल्हे आहेत किंवा पलीकडं तुम्ही म्हणताय ते केरळपर्यंत, हे खरं आहे. ह्याच्यामध्ये ही बंधनं आणल्यानंतर तिथल्या स्थानिक लोकांना एवढा त्रास होतो की न सांगितलेलं बरं. आणि वेगळ्या चुकीच्या घटना घडतच असतात. उलट जे अधिकारी भ्रष्टाचार करतात त्यांचे हप्ते वाढतात किंवा बंद आहे तुम्ही कसं काय करताय, आणि मग त्या माणसाचा पैसे वाया जातात.
ह्या सगळ्या गोष्टीला कसा तुम्ही आळा घालणार आहात? अध्यक्ष महाराज, मी अगोदर जसं सांगितलं की 2018 मध्ये आम्ही जे प्रारूप अधिसूचना ही केंद्र सरकारकडे पाठवली, अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने केली. दुर्दैवाने 2021 मध्ये पुन्हा त्या अधिसूचनेमध्ये बदल केला आणि तात्कालिक मुख्यमंत्र्यांनी त्यामधली गावं जी 388 सोडण्याच्या संदर्भामध्ये आम्ही आपल्या अधिसूचनेमध्ये केली, तर त्यामध्ये त्यांनी ती गावं एकदम कमी केली. पुन्हा सांगतोय. आणि जसं अध्यक्ष महाराज सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो प्रश्न उपस्थित केला, भरपूर कामकाज आहे. शेवटी आपण अनेक कायदे करतो, या कायद्यामध्ये त्या घटना घडू नये ही आपली अपेक्षा असते. जसं 302चा कायदा केला, आपली अपेक्षा काय? एकही खून होऊ नये. 376चा कायदा केला, आपली अपेक्षा काय? 376चा कायदा केल्यानंतर एकही बलात्कार होऊ नये. आपण जेव्हा रस्त्याच्या सुरक्षेचा कायदा करतो, एक्सप्रेस हायवे करतो, एकही अपघात होऊ नये. तसंच इथं कायदे करताना त्या कायद्यानुरूप वागावं असं आपण ठरवतो. जे चुकीचे वागतात, आपण आता अँटी करप्शन ब्युरो केला, भ्रष्टाचार कोणी करू नये हे अपेक्षा असते, पण भ्रष्टाचार केला म्हणून तो कायदा रद्द नाही करतायत. कायद्यामध्ये या सर्व बंदी किंवा बंधन घातलेल्या घटना होऊ नये. आता यामधला प्रश्न काय आहे की हे बंधन घातल्यानंतर या बंधनाचा त्रास सर्वसामान्यांना जगण्याचा त्यांचा अधिकार हा मात्र अबाधित राहावा, सुरक्षित राहावा. या दृष्टीने केंद्राला आपण असं सांगितलं की जी गावं आपण यामध्ये घेतो आहे, या गावांना काही विशेष निधी उपलब्ध केला पाहिजे. अन्यथा त्याग त्यांनी करायचा आणि त्या त्यागाच्या बदल्यात जर तुम्ही विकास निधी त्यांना देत नसेल, त्यांच्या जगण्याच्या अधिकारावर बंधन येत असेल तर हे योग्य नाही. आणि या दृष्टीने आपण सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती केली की तुम्ही मुंबईमध्ये यावं. मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय आणि संबंधित सर्व आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, अभ्यासक यांची एक बैठक घेऊन या संदर्भात फायनल नोटिफिकेशन केंद्राने काढावं असा आपण आग्रह केला. आणि सन्माननीय सदस्य भास्कर जाधव जे आमचे मित्र आहे, आपणही त्या बैठकीत जेव्हा माननीय मंत्री महोदय येतील तेव्हा या तुमची भूमिका जी आहे त्या सरकार कोकण वासियांच्या पाठीशी पूर्णपणे उभी आहे. कोकण वासियांचं कल्याण व्हावं हे शिंदे सरकारचं लक्ष आहे आणि त्यासाठी मग काजू बोर्ड असेल,